मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का की काही लोक खूप टॅलेंटेड असतात, त्यांच्याकडे नॉलेज असतं, स्किल्स असतात, ते मेहनत सुद्धा खूप करतात, पण तरीही ते आयुष्यात जिथे आहेत तिथेच राहतात. आणि दुसरीकडे काही लोक असे असतात जे खूप साधे असतात, जास्त बोलत नाहीत, शो ऑफ करत नाहीत, पण तरीही लोक त्यांना रिस्पेक्ट देतात, त्यांचं बोलणं लोक ऐकतात, त्यांचं मत महत्वाचं मानलं जातं आणि हळूहळू तेच लोक आयुष्यात पुढे जातात. मग प्रश्न येतो, हा फरक नेमका कुठे आहे? तो नॉलेजमध्ये आहे का? तो पैशात आहे का? की लकमध्ये आहे? मित्रांनो, खरं उत्तर खूप सिंपल आहे, पण थोडं कडवं आहे. हा फरक आहे अहंकारात. अहंकार म्हणजे काय? तो फक्त मी मोठा आहे एवढाच नसतो, तो आपल्या विचारात असतो, आपल्या बोलण्यात असतो आणि आपल्या ॲटिट्यूडमध्ये दिसतो. कधी कधी आपण असं वागतो जणू आपल्याला सगळं माहीत आहे. आपण दुसऱ्यांचं ऐकत नाही, आपण फीडबॅक ॲक्सेप्ट करत नाही आणि हळूहळू आपण स्वतःच आपल्या ग्रोथला थांबवतो. सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार आपल्याला दिसत नाही. आपण विचार करतो, मी बरोबर आहे, मी चुकूच शकत नाही. पण खरं काय असतं माहित आहे? अहंकार आपल्याला आंधळ बनवतो. तो आपल्याला चुकीचं असूनही बरोबर वाटायला लावतो आणि याच कारणामुळे आपण शिकणं थांबवतो, आपण बदलणं थांबवतो आणि शेवटी आपण मागे पडतो. मित्रांनो, सक्सेसफुल लोक आणि बाकी लोक यांच्यातला बिगेस्ट डिफरन्स काय असतो माहित आहे? सक्सेसफुल लोक नम्र असतात, ते शिकायला तयार असतात, ते स्वतःला इम्प्रूव्ह करत राहतात आणि इगो असलेले लोक स्वतःला परफेक्ट समजतात आणि त्यामुळे ते ग्रो होत नाहीत. म्हणून जर तुम्हाला खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल, रिस्पेक्ट मिळवायचा असेल आणि एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बनवायची असेल, तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, अहंकार कमी करणे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अहंकार कसा ओळखायचा आणि तो दूर करण्याचे 10 पॉवरफुल नियम, जे तुम्हाला ग्राउंडेड बनवतील, तुमचं माइंडसेट बदलतील आणि तुमची पर्सनॅलिटी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करतील. हे काही सामान्य टिप्स नाहीत, हे असे प्रिन्सिपल्स आहेत जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केले तर तुम्ही फक्त इगो कमी करणार नाही, तर तुम्ही एक बेटर व्हर्जन बनणार आहात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्यातील अशी एक गोष्ट समजेल जी बदलली तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. नंबर 1, स्वतःला ऑब्झर्व करा. मित्रांनो, अहंकार दूर करण्याची सुरुवात बाहेरून नाही, ती आतून होते आणि त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला ऑब्झर्व करणं. आपण कसं बोलतो, आपण कसं रिॲक्ट करतो, आपण दुसऱ्याशी कसं वागतो, हे आपण कधीच कॉन्शियसली बघत नाही. कधी तुम्ही नोटीस केलंय का? कोणी तुमच्याशी डिसॲग्री केलं तर तुम्ही लगेच डिफेन्सिव्ह होता. कोणी तुमच्यावर टीका केली तर तुम्हाला राग येतो. हीच इगोची सुरुवात असते. म्हणून दररोज थोडा वेळ स्वतःला ऑब्झर्व करा. तुमच्या बिहेवियरकडे लक्ष द्या. रियालिटी अवेअरनेस इक्वल टू चेंज. नंबर 2, ॲक्सेप्ट करा की तुम्ही परफेक्ट नाही. मित्रांनो, अहंकाराचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण स्वतःला परफेक्ट समजतो. आपण असं मानतो, मी चुकत नाही, मी नेहमी बरोबर आहे. पण ट्रूथ काय आहे? कोणीही परफेक्ट नसतो. प्रत्येक माणूस चुका करतो आणि त्या चुकांमधूनच शिकतो. जेव्हा तुम्ही हे ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमचा इगो आपोआप कमी होतो. रियालिटी ॲक्सेप्टन्स इक्वल टू ग्रोथ. नंबर 3, लिसन जास्त करा. मित्रांनो, आजकाल सगळ्यांना बोलायचं असतं, पण ऐकायला कोणी तयार नसतं. जास्त बोलणं हे कधी कधी इगोचं साईन असतं, कारण आपल्याला वाटतं आपण जे बोलतो तेच बरोबर आहे. पण जे लोक जास्त ऐकतात ते जास्त शिकतात. म्हणून कन्व्हर्सेशनमध्ये थोडं थांबा आणि समोरच्याला पूर्णपणे ऐका. रियालिटी लिसनिंग इक्वल टू रिस्पेक्ट. नंबर 4, रिस्पेक्ट द्या. मित्रांनो, आपण सगळे रिस्पेक्ट अपेक्षित करतो, पण आपण रिस्पेक्ट देतो का?
जर तुम्ही दुसऱ्यांना छोटं समजत असाल, त्यांना इग्नोर करत असाल, तर तुमच्यात इगो आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्ट द्या. त्याच्या पोझिशनकडे पाहू नका, त्याच्या माणुसकीकडे पहा. रियालिटी गिव्ह रिस्पेक्ट इक्वल टू गेट रिस्पेक्ट. नंबर 5, क्रिटिसिझम ऍक्सेप्ट करा. मित्रांनो, जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो तेव्हा आपला पहिला रिएक्शन काय असतो? आपण डिफेन्सिव्ह होतो, आपण जस्टिफाय करतो. पण जर तुम्ही क्रिटिसिझम कामली ऍक्सेप्ट केला तर तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता. कारण फीडबॅक म्हणजे अटॅक नाही, तो इम्प्रूव्हमेंटचा चान्स आहे. रियालिटी फीडबॅक इक्वल टू इम्प्रूव्हमेंट. नंबर 6, कंपॅरिझन थांबवा. मित्रांनो, कंपॅरिझन हा इगोचा बिगेस्ट सोर्स आहे. मी त्याच्यापेक्षा चांगला, तो माझ्यापेक्षा पुढे कसा? हे थॉट्स तुमच्या मनात इगो निर्माण करतात. म्हणून स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करा. रियालिटी कंपॅरिझन इक्वल टू इगो. नंबर 7, ग्रॅटिट्यूड ठेवा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही थँकफुल असता तेव्हा इगोला जागा उरत नाही. कारण तुम्हाला जाणवतं तुमच्याकडे जे आहे ते सगळं तुमच्या एफर्ट सोबत इतरांच्या सपोर्टमुळेही आहे. रियालिटी ग्रॅटिट्यूड इक्वल टू ह्युमिलिटी. नंबर 8, मिस्टेक्स ऍक्सेप्ट करा. मित्रांनो, चूक मान्य करणं हे इगोसाठी खूप कठीण असतं. पण जे लोक ओपनली म्हणतात, हो माझी चूक झाली, तेच खरे स्ट्रॉंग असतात. रियालिटी ओविंग मिस्टेक्स इक्वल टू स्ट्रेंथ. नंबर 9, लर्न करत राहा. मित्रांनो, मला सगळं माहित आहे हा विचार म्हणजे प्युअर इगो आहे. सक्सेसफुल लोक नेहमी लर्नर असतात. ते कधीच थांबत नाहीत, ते सतत इम्प्रूव्ह होत राहतात. रियालिटी लर्निंग इक्वल टू ग्रोथ. नंबर 10, सिंपल राहा. मित्रांनो, सिम्प्लिसिटी ही वीकनेस नाही, ती स्ट्रेंथ आहे. सिंपल लोक शो ऑफ करत नाहीत, ते ग्राउंडेड असतात आणि म्हणूनच लोक त्यांना रिस्पेक्ट देतात. रियालिटी सिंपल इक्वल टू पॉवरफुल. म्हणून मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेतली. अहंकार ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला बाहेरून मोठं दाखवते, पण आतून हळूहळू कमजोर बनवत जाते. अहंकार आपल्याला मोठं दाखवतो, पण खरं पाहिलं तर तो आपल्याला शिकण्यापासून थांबवतो, तो आपल्याला बदलण्यापासून थांबवतो. आणि जेव्हा माणूस शिकणं आणि बदलणं थांबवतो तेव्हाच त्याची ग्रोथ थांबते. पण नम्रता, ती आपल्याला कदाचित बाहेरून सिंपल दाखवते, पण आतून खूप स्ट्रॉंग बनवते. नम्र माणूस नेहमी शिकायला तयार असतो, तो फीडबॅक ऍक्सेप्ट करतो, तो स्वतःला इम्प्रूव्ह करत राहतो. मित्रांनो, जीवनात खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग कोण असतो माहित आहे? तो नाही जो स्वतःला सगळ्यात मोठा समजतो, तो असतो जो स्वतःला रोज थोडं थोडं इम्प्रूव्ह करतो. म्हणून इगो सोडा, कारण इगो तुम्हाला टेम्पररी सॅटिस्फॅक्शन देतो, पण लॉंग टर्म मध्ये नुकसान करतो. आणि ह्युमिलिटी ऍक्सेप्ट करा, कारण नम्रता तुम्हाला शांत ठेवते, तुम्हाला ग्राउंडेड ठेवते आणि तुम्हाला सतत पुढे घेऊन जाते. मित्रांनो, आजपासून एक सिंपल रूल लक्षात ठेवा. तुम्हाला सगळं माहित नाही आणि ते ठीक आहे. कारण जे लोक स्वतःला लर्नर मानतात तेच आयुष्यात पुढे जातात. कारण शेवटी जिंकतो तोच जो हार मानत नाही, जो स्वतःवर काम करत राहतो आणि जो शिकत राहतो. म्हणून तुमच्यात जर अहंकार असेल तर आजपासून त्यावर काम करा. कारण अहंकार तुम्हाला एकटं करतो, पण नम्रता तुम्हाला लोकांच्या जवळ आणते. आणि लक्षात ठेवा, मोठं होणं महत्वाचं नाही, मोठं होऊनही माणूस राहणं महत्वाचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा आहे, तुम्हाला बेटर व्हर्जन बनायचं आहे. आज आपण जे काही शिकलो ते फक्त ऐकण्यासाठी नाही, ते आपल्या आयुष्यात अप्लाय करण्यासाठी आहे. पण एक सत्य आहे, ज्ञान सगळ्यांकडे असतं, पण ऍक्शन फार कमी लोक घेतात. म्हणून सर्वात आधी, जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल तर लाईक करा,
तुमचा एक लाईक माझ्यासाठी फक्त एक क्लिक नाही, तो एक सिग्नल आहे की तुम्हाला असा कंटेंट आवडतो आणि मला अजून चांगले व्हिडिओज बनवायला मोटिवेशन मिळतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे माइंडसेट बदलणारे व्हिडिओज, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणारे टिप्स आणि रिअल लाईफमध्ये उपयोगी पडणारे लेसन्स शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला फक्त मोटिवेशन नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता ठेवू नका, शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याला कदाचित इगोमुळे प्रॉब्लेम्स येत आहे किंवा जो स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य बदलू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच सपोर्ट करायचा असेल तर सुपर थँक्सचा वापर करू शकता. तुमचा छोटासा सपोर्ट मला अजून क्वालिटी कंटेंट बनवायला मदत करतो आणि या चॅनलला ग्रो होण्यासाठी एनर्जी देतो. मित्रांनो, शेवटी एक छोटा प्रश्न. तुम्हाला वाटतं का की तुमच्यात थोडासा इगो आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा यस किंवा नो, कारण तुमचा एक कमेंट डिस्कशन सुरू करतो आणि इतरांनाही स्वतःबद्दल विचार करायला मदत करतो. आणि लक्षात ठेवा, लर्निंग इथेच थांबवू नका, ॲक्शन घ्या. आज घेतलेला एक छोटा डिसिजन उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या पॉवरफुल व्हिडिओमध्ये.